पवारसाहेब, काल राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला, तुमचं यावर नेमकं काय मत? सगळं एक असं आहे की अर्थसंकल्प जेव्हा मांडला जातो त्याच्या आधीच्या संबंधीची माहिती ही बाहेर येता कामा नये, ही पद्धत आहे. त्याला म्हणतात अर्थसंकल्प फुटला. काल अर्थसंकल्प मांडला, पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रात काय काय होणार आहे या संबंधीची माहिती आली. मला इथल्या वर्तमानपत्राचं माहिती नाही, पण मुंबईच्या पेपरमध्ये की मुलींच्यासाठी शिक्षण मोफत हे आधी छापून आलं होतं. याशिवाय महिलांना प्रति दिवशी तिची रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं. वारीच्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये दिले जातील हे छापून आलं होतं. अशा अनेक गोष्टी विधान भवनात तो मांडण्याच्या पूर्वीच बाहेर आल्या होत्या. याचा अर्थ स्वच्छ असा आहे की एक तर अर्थसंकल्पाचं त्याची गुप्तता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेलेली नाही. आणि दुसरी गोष्ट सगळं अर्थसंकल्प बघितल्याच्या नंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत, याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही, अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे. सवन अर्थसंकल्प 3 महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक लक्षामध्ये ठेवून मांडलेला आहे. ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी लोकांच्यापर्यंत पोचायला कित्येक महिने लागतील. कारण तरतूद करायची कमी रकमेची आणि प्रत्यक्ष सुचवायचं की अधिक रक्कम दिली जाईल. म्हणजे तुम्ही एकंदर जमा, एकंदर महसुली तूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या 3 गोष्टींचे आकडे बघितले त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकमेची उपलब्धता आहे. आणि म्हणून एका दृष्टीनं हा अर्थसंकल्प लोकांना एक काहीतरी आम्ही भयंकर करतो असं दाखवणार आहे. पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर बसणार नाही. आणि 2 की जरी विधानसभेच्या निवडणुका नजरेसोबत ठेवून हे आलं असेल तरी प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका माझ्या सरकारला आहे. ह्या अर्थसंकल्पात ज्या योजना सांगितलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात येतील की नाही याबद्दल तुम्ही शंका व्यक्त केली. मात्र अजितदादा काल म्हणाले की पूर्ण या सगळ्याचा याला किती खर्च येणार आहे ह्या बजेट ठरवून आता मी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार, 10व्या वेळा हे अर्थसंकल्प सादर करतोय, त्यामुळे सगळ्या बाबी लक्षात घेऊनच हा अर्थसंकल्प आम्ही सादर साधी गोष्ट अशी आहे की मी एखाद्या गोष्टीला मी 100 रुपये खर्च करणार म्हणजे आणि माझ्या खिशात 70 आहेत, तर मी 100 खर्च कसा करणार? प्रश्न असा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे, एक महसुली खर्च किती होणार आहे, 2 आणि जवळपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असल्यानंतरची गॅप आहे, ती गॅप कशी भरणार याची तरतूद न करता आम्ही खर्च करणारे म्हणजे आम्ही विचारपूर्वक हे ठरवलं सांगितलं. त्याला काही फारसा अर्थ नाही. अजित पवार गटाचे 5 आमदार परत आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले आमदार आपल्याकडे ते आता आमचे अध्यक्ष जयंत पाटील आणि या लोकांना माहिती माझी काही कोणाशी प्रत्यक्ष भेट नाही.
असे काही आमदार चर्चेत नाही. बघूया आता कोण येते आता. तुमच्याकडे काही नाव आहेत का? चर्चा झाली विधानसभेची काय? नाही, यापूर्वी आपण दरवाजे उद्धव खुले ठाकरेंनी आहेत, सांगितलं म्हणून होतं काही की आमच्या पण पक्षाचे होणार. दरवाजे सोडून गेलेल्यांना नसणार आहे पुन्हा वगैरे. आपल्या पक्षाचे बघूया असं आहे प्रस्ताव तर येईल ना. अजून प्रस्तावच नाही. निदान माझ्यासोबत अध्यक्षांच्या समोर असेल तर तोपर्यंत कसं भाष्य झालेल्या करेल. निवडणुकांवरून वाटते तसे काही हालचाली आहेत. बघूया आता काय होतं. सर हे बजेट जे आहे ते विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं असेल असं तुम्ही म्हणताय. तुम्हाला वाटतं का की लाडकी बहीणसारखी योजना असेल किंवा कृषीचं वीज बिल माफ असेल याचा काय फायदा होईल महायुतीला असं वाटतं एकूणच ज्या पद्धतीने ह्या योजना दिलेल्या आहेत? ते प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल त्याच्यावर आहे एक. आणि समजा ही वीज माफी हा निर्णय जर खरंच राहला तर आज वीज मंडळाची स्थिती काय आहे? त्यांना जो तोटा होतोय तो तोटा भरून करायची तरतूद जर झाली नाही ती झाली नाही तर ते राबवलं जाणार आहे का काय याची शंका आहे ना. पण या अर्थसंकल्पात प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती कर्ज पडेल अशा पद्धतीची शंका उपस्थित केली जाते. नाही सरळच आहे ना. कारण जमा मागाशी मी सांगितलं जमा किती खर्च किती मधली गॅप आहे ते म्हणतात आम्ही कर्ज काढणार. ऑलरेडी कर्ज किती आहे हे माहिती आहे त्याच्यात ही भर. पण लोकसभेला ज्या पद्धतीचे निकाल आले ते पाहता विधानसभा निवडणुकीत कुठेतरी फटका बसू नये म्हणून अशा या लोकप्रिय घोषणा केल्या असं वाटतं. असं आहे की लोकसभेला महाराष्ट्राचा निकाल 48 जागापैकी 31 जागा आम्हाला लोकांना मिळाल्या. म्हणजे 30 क्लिअर आणि एक सांगलीच एका वादातनं. पण नंतर त्यांनी जाहीर केलं की आमच्यावर ते बसणार आणि त्या पार्लमेंटमध्ये ते आम्हाला लोकांच्यावर बसले. त्यामुळे 31 जागा आता 48पैकी 31 जागा ज्या विचाराच्या निवडून येतात याचा अर्थ ट्रेंड काय लोकांचा स्पष्ट होतं आहे. आणि त्याचा जो धसका घेतला आहे त्यातून हे सगळं भाषेचा फुलवरा असलेलं बजेट या ठिकाणी मांडले. आता हा ट्रेंड कायम राहील असं वाटतं विधानसभेचा. कायम राहील म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ज्या पद्धतीचं मॅन्डेट मिळालं किंवा ज्या पद्धतीची मानसिकता लोकांची पाहायला मिळाली आता विधानसभा निवडणुकीत देखील ही परिस्थिती कायम राहील असं वाटतं. काय हरकत नाही झालं कारण ते लोकांची मानसिकता स्वस्थ झालेली आहे आणि लोक या मोदींच्या कारभारावर खुश नाही. म्हणजे मोदी पुन्हा पुन्हा सांगत होते की माझी गॅरंटी ती गॅरंटी काही चाललेली दिसत नाही. आणि आणखीन एक गोष्ट त्यात मोदींची आहे की सवन प्रचाराचा भाग ट्रस्ट हा मोदींच्यावर होता. मोदींनी 18 सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि त्याच्या 14 ठिकाणी त्यांचा पराभव आहे. म्हणून माझी तर आग्रहाची विनंती आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात. साहेब या सगळ्या यशाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीची आपली महाविकास आघाडीची तयारी कशी असणार आहे किंवा कसं तुम्ही असं आहे की आमची काही अजून चर्चा नाही. आम्ही असं ठरवले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा पक्ष तिघजण एकत्र आम्ही बसून याचा निर्णय घेणार आहोत. याच्यामध्ये माझी सूचना त्या बैठकीत अशी राहणार आहे की कालची जी निवडणूक झाली याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष डावे काँग्रेस उजवे काँग्रेस या लोकांनी आम्हाला मदत केली. या लोकांनी आम्हाला मदत केली. आणि म्हणून जरी आम्ही तिघं बसणार असलो तर हे डाव्या विचारसरणीचे जे घटक आहेत आणि जे
मोदी सरकारचे विरोधी आहेत त्यांनाही बरोबर घ्यायचा आमचा प्रयत्न आहे. आणि आमची चर्चा झाल्याच्या नंतर जागांचं वाटप झाल्यावर तो पक्ष त्यांच्या सहकार्यांना त्यांच्या संघटनेला विश्वासात घेऊन त्यांचे निर्णय घेतले. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्याशिवाय समोर जाणं हे धोक्याचं आहे असं परवा संजय राऊत म्हणाले. तुम्हाला तसं वाटतं का विधानसभेला एखादा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणं गरजेचं आहे? असं आहे की आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा. त्याच्यात कोणतीही एखादी व्यक्ती आमच्या निर्णयासमोर सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे. उद्धव ठाकरे असू शकतात का मुख्यमंत्री पदाचा चेहरा? आता सांगितलं ना, सामूहिक नेतृत्व. ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीनंतर विश्लेषण समोर येत आहे, देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच जबाबदारी घेतली आणि राजीनाम्याची तयारी सुद्धा दाखवली. म्हणजे मंत्रिमंडळातनं मला मुक्त करा अशा पद्धतीची मागणी केली. दुसऱ्या बाजूला अजित पवार गटावरती सुद्धा आहे ते वारंवार भाजपच्या मुखपत्रातून किंवा अनेक गोष्टीतून आहे टीका भाजपची नेते करताना पाहिलं तर त्यांना घेतलं आणि आमचा फटका होता. उघडपणे हे सगळं बोललं जाते. काय वाटतं हे सगळं? त्याचे अंतर्गत प्रश्न आहे, त्याचा मी कसा भाष्य करू? हा त्यांचा प्रश्न आहे, दुकानच त्यांचं आहे. लोकसभा अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये ज्या पद्धतीनं आणीबाणीचा उल्लेख केला, इंदिरा गांधींचा त्यामध्ये उल्लेख केला, कसं बघता याकडं? ज्या पद्धतीने असं आहे की लोकसभेच्या अध्यक्षांचा त्या ठिकाणचं भाषणाचा तो जो भाग होता तो त्या पदाच्या प्रतिष्ठेला सोडणार नव्हता. आणीबाणीचा प्रश्न त्याला आता 50 वर्षे झाली. इंदिरा गांधी हयात नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर आठवत असेल की आणीबाणीच्या नंतर इंदिरा गांधींनी देशाच्या समोर दिलगिरी व्यक्त केली होती. आणि त्यामुळे आता तो प्रश्न 50 वर्षापूर्वीचा करायचं काय कारण होतं एक. आणि दुसरी गोष्ट अशी की स्पीकर यांची जबाबदारी आहे का राजकीय प्रश्न असं भाष्य करण्याची? पण त्यांना काही जे सुचवलं असेल ते बहुतेक बोललेले असते. आणि ते काही जे काही भाष्य केलं ते आम्हाला अजिबात योग्य वाटले नाही. त्या पदाची प्रतिष्ठाला धक्का देणं आहे. आणि तिथंच नाही, इव्हन राष्ट्रपतींच्या भाषणात सुद्धा त्याचा उद्धरचा उल्लेख होता. तोही करण्याची आवश्यकता नव्हती. साहेब, राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण विशेषतः पुण्यामध्ये ही अवस्था आणि असं आहे की पुण्यामध्ये गेले काही दिवस जे पुढे येतं आहे ती नव्या पिढीला व्यसनाधीन बनवण्यासाठी ज्या गोष्टीचा प्रचार किंवा विक्री केली जाते ती वाढलेली आहे असं दिसतंय. आणि हे वाढतं प्रमाण एकंदर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आपण अपेक्षा करूया की राज्य सरकार याची शहाणपणाने नोंद घेईल. संविधान वळणावरून या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार झाला किंवा संविधान बदलायचं आहे अशा पद्धतीने हा सगळा काही प्रचार झाला. त्यानंतर शशी थरूरांनी परवा शपथ घेताना शेवटी जय संविधान म्हणते त्याला लोकसभा अध्यक्षांनीच आक्षेप घेतला. कसं बघताय? असं आहे की शपथ घेताना त्याचा एक ध्यासा असतो, त्याच्या बाहेर जायचं नसतं. आणि अनेकदा नवीन किंवा निवडून आलेले सभासद शपथ घेताना त्या ध्यासाच्या बाहेरचा काही उल्लेख हे करतात. आणि ते केल्याच्या नंतर जे कोणी स्टेजवर असतील त्यांना थांबावं लागतं, त्याच्यात काही फारसंही नाही. पण जय संविधान हे म्हणणं हा काय ऑब्जेक्शन किंवा कुणावर टीका नाही. कॉन्स्टिट्यूशन देशाची शपथ मी घेतली. आपण म्हणतो शपथ घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रातला असा तर जय हिंद जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र म्हणजे काही गुन्हा नाही. राहुल गांधींकडे विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आलेली आहे.
वाटतं का न्याय देऊ शकतील आणि काय विश्वास आहे त्यांच्यावर? नाही, कारण त्या पद्धतीने- चांगली गोष्ट झाली. एक असं आहे की ज्या पक्षाचे सत्ताधारी पक्षाच्या शिवाय विरोधी अधिक सदस्य निवडून येतात त्यांचाच विरोधी पक्ष नेता करण्याची आवश्यकता आहे, कारण त्यांच्याकडे संख्या वगैरे आहे. आणि आजच्या स्थितीमध्ये राहुल गांधींची निवड त्यांनी केली एका दृष्टीनं एक नव्या पिढीचा प्रतिनिधी, दोन पार्श्वभूमी राजकारणाची, तीन कष्ट करायची फिरण्याची प्रचंड तयारी, या सगळ्या गोष्टीला पोषक अशा प्रकारचं ते व्यक्ती होतं आणि त्यामुळे ते प्रभावी होती अशी मला खात्री आहे. पण ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दलचा एक नॅरेटिव्ह सेट केला गेला होता सत्ताधाऱ्यांकडून, त्यांच्या राजकीय कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले होते, पप्पू असा देखील उल्लेख केला गेलेला होता. त्यानंतर आता त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली. नाही, जी काही त्यांना दूषणं दिली कालच्या निकालानंतर कळलं ना, मग त्याच्यानंतर कुणी फफो होण्याची भूमिका आता कुणी घेत नाही. आणि दुसरी गोष्ट असं आहे की शेवटी संख्या आहे ना, त्यांच्यावर नव्यानं खासदार आहेत तर ते काही लहान रक्कम नाही, संख्या नाही. काँग्रेस मुक्त भारतची घोषणा केली होती भाजपनं आणि आता काँग्रेसचा विरोधी पक्षनेता त्या ठिकाणी येतो. म्हणजे काँग्रेस मुक्त भारत एका बाजूला ही घोषणा करणं कुठेतरी असं आहे की कुणाच्या मुक्ततेची घोषणा कुणी केली हे करण्याच्या पूर्वी त्यांनी आपण कुठावलं हे बघायला पाहिजे ना. त्यांच्या संख्या किती होती गेल्या लोकसभेत आणि आत्ता किती झाली, किती कमी झाली याची नोंद घेतली तर कुणाच्या मुक्ततेच्या संबंधीची भूमिका मांडायचा त्यांचा अधिकार नाही. पुन्हा पुन्हा सध्या असं सांगतात सध्याचे सत्ताधारी हे आमचं सरकार स्वबहुमताने आलेले आहे. 100% खोटं आहे, त्यांचं बहुमत नाही. चंद्रबाबूची मदत आणि नितीश कुमारची मदत नसती तर यांचं बहुमत झालं नसतं, यांचं सरकार झालेलं नसतं. आणि त्यामुळं लोकांनी आपल्याला क्लिअर मॅन्डेट दिला नाही ही वस्तुस्थिती त्यांनी किती ठरवली तर झाकली जाणार नाही. आणि त्यामुळं काही ना काही ते सांगतात यापेक्षा दुसरा अर्थ नाही. साहेब, शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते. खरं तर आर्थिक गुन्हे शाखेने जी क्लीनशीट दिली होती त्याला आता ईडीनं जो आहे तो विरोध केलेला आहे. या सगळ्या प्रकरणात कसं पाहता याकडे? असं आहे की त्याच्यात काय नक्की घोटाळा झाला आहे हे मी सांगू शकत नाही. आणि त्याच्यासंबंधी परस्पर इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट आहेत, त्यातली सत्यस्थिती काय याची आकडेवारी आणि पूर्ण माहिती ज्यावेळी आम्हाला मिळेल त्यावेळी आम्ही त्याचं भाष्य करू. साहेब, लोकसभेत अध्यक्षपदाची निवडणूक आत्ताच झाली, त्या ठिकाणी पूर्णपणे बहुमत एनडीएला असताना देखील ती निवडणूक लढवली गेली. आपल्याला या पुढच्या सगळ्या राजकारणावरून काय वाटते की सरकार जे लोकसभेतलं स्थिर असेल, कारण राज्यातलं देखील सरकार आपण बदलणार, काही दिवस मला वेळ द्या अशा पद्धतीची भूमिका घेतली, तिथंही नेमकी काय परिस्थिती वाटते? इथं राज्यात आमचा प्रयत्नच आहे. काही साधी गोष्ट अशी की कालची जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यात 288 विधानसभेचा मतदारसंघाची निवडणूक झाली. त्याच्या 155 ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. 155 ठिकाणी आम्हा लोकांचे जे उमेदवार आहेत ते पुढे आहेत. याचा अर्थ एक इंडिकेशन दिलं महाराष्ट्रातल्या जनतेने 155 म्हणजे आमचं बहुमतच आहे. आता ही अशी स्थिती उद्या विधानसभेला आली ती तर सत्ता बदलणारच आहे आणि त्याला अनुकूल अशी संधी असं आमचं मत आहे. विधान परिषदेच्या निवडणुका आता आहेत, तुम्ही काही जागा लढणार आहात? आम्ही नाही लढणार, साहेब, लोकसभेत आम्ही मदत करणारी साहेब. साहेब, लोकसभेत पहिल्यांदाच काँग्रेससह विरोधी पक्षांचं प्राबल्य पाहायला मिळते 10 वर्षानंतर. कारण भाजपनं विरोधी पक्ष नेता सुद्धा नव्हता. आता नीट परीक्षेवरून गोंधळ झालेला आहे आणि सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज विरोधकांनी माईक देखील बंद केले गेले. त्या प्रश्न विचारले. सोमवारपर्यंत लोकसभेचं कामकाज नीट परीक्षेच्या गोंधळावरून तहकूब केले.
पहिल्यांदाच 10 वर्षानंतर भाजपच्या विरोधात काँग्रेस म्हणजे विरोधी पक्षांची कुठेतरी एकजूट पाहायला मिळते, कसं बघता येईल? एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष आता निर्माण नाही असं आहे की सभागृहाचं काम सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आम्ही सगळे लोक एकत्र बसलो. खरगे होते, मी होतो, राहुल गांधी होते आणि अन्य पक्षाचे विरोधी पक्षाचे सगळे नेते होते आणि बसून आम्ही काही गोष्टीची चर्चा केली. त्याच्यामध्ये एक प्रश्न अनेकांनी मांडला की ह्या ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये अत्यंत धोकाखोरी झालेली आहे. विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारी करून त्या परीक्षेला बसण्याची भूमिका घेतल्याच्या नंतर त्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार झाला. हे पुढे येते आणि त्या परीक्षा थांबवल्या जातात. त्याचा परिणाम मुलांच्या त्या वयाच्या मुलांच्या मानसिकतेवर जो परिणाम होतो तो अतिशय गंभीर आहे आणि याची नोंद ही केंद्र सरकारने घेतली नाही पुरेशी आणि म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे. त्याला जबाबदार असलेले जे कोणी त्या खात्याचे मंत्री असतील त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा हा इश्यू आपण मांडू हा आमचा सामूहिक निर्णय होता आणि तो पार्लमेंटमध्ये मांडायला त्याची जी नोटीस द्यायची असते ती नोटीस दिली. आम्हाला या प्रश्नावर बोलायचे म्हणून सांगितलं, पण त्यांनी आता राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्यालाच बोलायला परवानगी दिली नाही आणि त्यामुळे साहजिकच त्याची प्रतिक्रिया होणार आणि तीच गोष्ट लोकसभेत झाली. लोकसभेच्या निवडणुकीनंतर साहेब चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांना आपला फोन येईल अशा पद्धतीच्या नाही, चर्चा माझी झाल्या होत्या त्यानंतर. माझी काही चर्चा नाही. साहेब, गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला, मात्र लोकसभा निवडणूक निकालानंतर जे परिणाम आले त्यानंतर हे कुठेतरी थांबेल असं वाटतं? असं आहे की ह्या एजन्सीचा गैरवापर नाही, गैरवापर हा केला गेला जाणीवपूर्वक विरोधकांच्या बाबतीत. काही गोष्टी आता 2 राज्याचे मुख्यमंत्रीच तुरुंगात टाकले. सुदैवाने एक कालच एकांची सुटका झाली. त्याच्यानंतर पार्लमेंटचे सभासद मग ते दिल्लीचे असतील अपक्षातील किंवा पश्चिम बंगालमधले आमदार मंत्री सभासद हे जे ममता बॅनर्जींच्या पक्षाचे असतील त्यांना त्या ठिकाणी तुरुंगात टाकले. खालच्या कोर्टाचा निकाल जामिनीला अनुकूल आला की लगेच वर अपील करून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी डांबून ठेवायचं. याचा अर्थ सरळ या एजन्सीच्या अधिकाराचा जाणीवपूर्वक गैरवापर केला जातो आणि हे जे केलं जातं आहे त्याच्या विरुद्धसुद्धा पार्लमेंटमध्ये आम्ही येत्या 2-3 दिवसामध्ये प्रश्न उपस्थित करण्याची मागणी करणार आहोत. साहेब, त्याला जोडून एक प्रश्न आहे. हे जे तपास यंत्रणांचा गैरवापर बिजली कारखान्याच्या बाबतीत असाच अनुभव आलेला आहे. 4 दिवसापूर्वी त्यांचा डिस्टिलरी प्रकल्प सील केलेला आहे. KP साहेब तिकडे येणार म्हटल्याबरोबर असं माझ्या वाचण्यात आलं. माझं काही केफीचं बोलणं झालं नाही, पण केंद्र सरकार स्वतः मोदी यांनी अनेकदा यापूर्वी साखर धंद्याच्या बाबतीत म्हणलेलं आहे की तुम्ही लोकांनी साखर एका साखरपुरतं सीमित राहू नका. तुम्ही उद्या अल्कोहोल करा, इथेनॉल करा, वीज तयार करा, या प्रकारची त्यांची भाषणं आहे. माझ्या वाचण्यात असं मी काही किफीची बोललो नाही, पण तिथे डिस्टिलरी होती आणि डिस्टिलरीतून ते शेवटी काय त्याचा फरक हा बाय फरकच आहे. ज्याची गरज आहे देशाला तेच तिथे निर्माण होणार होतं आणि हे असे काम तुम्ही करावं असं मोदी स्वतः सांगत होते. आणि असं असताना वीज कारखाना असेल किंवा कुठलाही कारखाना तो या सरकारच्या धोरणानुसार पावले टाकत असेल तर त्याच्यावर छापे टाकणं, त्याच्यावर काहीतरी एक वेगळं वातावरण समाजात निर्माण करणं हा सरळ सत्तेचा गैरवापर आहे.
कारणं दुसरी काहीतरी असतील ती काहीच मला माहिती नाही, पण त्या दुसऱ्या कारणाच्या संबंधी एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केलेला जातो. पण माझ्या मते त्यांनी कारखाना चुकीचा निवडला, तर हा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात असल्या गोष्टीला कोणी भीक घालत नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा निकाल त्यांनी का घेतला हे माहिती नाही, पण चुकीचा घेतला, चुकीच्या संस्थेच्या बाबतीत घेतला. साहेब, निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकार किंवा मोदींनी असू दे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले, मात्र आता पहिल्याच पावसामध्ये त्या प्रकल्पांचे काय हाल आहेत आता समोर येत आहेत. अनेक ठिकाणी छत कोसळलंय, राम मंदिरामध्ये देखील पाणी गळत आहे. या सर्व प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यांनी असा काल मी दिल्लीवरून आलो. दिल्लीचं विमानतळ जो आहे 2 भाग आहेत त्याच्यात. त्याचा पहिला विमानतळ त्याचं छत पडलं काल विमानतळात आणि त्याच्यात एका माणसाचा एका प्रवाशाचा मृत्यू झाला. दिल्ली देशाची राजधानी आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट त्या ठिकाणी आहे. त्या कामाचा दर्जा काय हा याच्यातच फक्त होता. आणि अशा अनेक ठिकाणी गोष्टी झाली. काही गर्दीने दर्जा न सांभाळता निवडणुकांना जे समर्थून जाहीर करायचे, उद्घाटनाचे सोहळे करायचे आणि त्याचे परिणाम शेवटी असे होतात. स्वबळावर हे केंद्रातलं सरकार स्वबळावर नाही आहे असं तुम्ही म्हणाला. दुसऱ्या बाजूला विरोधक आता शॅडो कॅबिनेटची चर्चा सुरू आहे. विरोधक शॅडो कॅबिनेट करणार, काय भविष्य वाटतं जर अशा पद्धतीनं विरोधकांची भूमिका असेल? असं शॅडो कॅबिनेट म्हणजे काय? शॅडो कॅबिनेट म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या विषयात तज्ज्ञ असेल, जाणकार असेल आणि ती निवडून आली असेल तर तो विषय त्याच्यावर सोपवावा की तुम्ही या विषयाच्यामध्ये शासकीय धोरणाच्या संबंधीचा अधिक अभ्यास करा आणि बाकीच्या सदस्यांना सुद्धा मार्गदर्शन करा. याचा एक स्वतंत्र गृह विषयवार हा जर केला तर प्रभावीपणानं संसदेमध्ये काम करता येतं. आणि म्हणून तसा विचार आहे, अजून काही फायनल झालेली नाही. साहेब, देशात जीएसटीमध्ये राज्याचा खूप मोठा वाटा आहे, मात्र जीएसटी कौन्सिलच्या मिटिंगला राज्याचे अर्थमंत्री सलग 2 वेळा गैरहजर राहिले. हे थोडं अनाकलनीय वाटत नाही? ठीक आहे, सत्याना या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या हिताच्या संदर्भात कशी काळजी घ्यावी या संबंधीची त्यांची नीती. संसदेत खऱ्या राष्ट्रवादी कोणाच्या संसदेमधली खरी राष्ट्रवादी कोणाच्या कारण सुनील तटकरे सुद्धा दावा करतात की खरी राष्ट्रवादी ही आमचीच आहे. ते कळलं, लोकांनी सांगितलं. एक माणूस एके ठिकाणी आणि आम्ही 10 पैकी 8 निवडून येतात आणि एक सुद्धा गेली ती फिफाने आणि तुतारी ह्याच्यातलं केली, नाही तर 10 पैकी 9 आले असते. शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध झाला, तो प्रकल्प स्थगित केल्याची माहिती मिळते, मात्र तो रद्दच पूर्णपणे व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी. मात्र सरकार ती भूमिका घेताना आता पाहायला. खरं सांगायचं मी त्याचा अभ्यास केला नाही. हेमंत सोरेन यांना जामीन मिळाला, तुम्ही त्याच्यावर ट्विट देखील केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला केजरीवाल यांना जामीन मिळाला, मात्र सीबीआयनं त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं. अशा तेच बऱ्याचशीच मी सांगितलं की कोर्टाचा निकाल झाल्याच्या नंतरही अपील करून त्यांना दाबायचं. असं आहे की केजरीवाल किंवा हे जे झारखंडचे आहेत ते मुख्यमंत्री आहेत, लोकांनी निवडून दिले, त्यांच्या हातात सत्ता आहे, त्या लोकांना तुम्ही तुरुंगामध्ये टाकता काहीतरी लहान सहान गोष्ट. विधान परिषदेला जयंत पाटील, शेकापच्या जयंत पाटलांच्या विरोधात ठाकरे गट उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये आहे. काही चर्चा झालेली आहे का? तिथे उमेदवार दिला जाणार आहे का? नाही, चर्चा झालेली नाही. आम्ही चर्चा करणार आहोत आणि आम्ही तिघे एकत्र बसून याचा मार्ग निघणार आहोत. शेका पक्षाने कालच्या निवडणुकीमध्ये आमची जी आघाडी आहे त्या आघाडीला मनापासून मदत केलेली आणि त्यामुळे एखाद दुसरा प्रतिनिधी त्या ठिकाणी यावं असं जर त्याने अपेक्षा केली तर ती फारशी चुकीची नाही आणि आम्ही सगळेच बसून याच्यावरचा अंतिम निर्णय उद्या त्याला घेऊ. नो क्लोजर
फक्त बुलडोजर असा एक आदेश मुख्यमंत्र्यांनी काढलेला आहे अवैध पब आणि अवैध ज्या काही घटना घडत आहेत त्याच्या संदर्भामध्ये. कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावरती लोकप्रिय स्लोगन किंवा लोकप्रिय घोषणा वाटते. असं आहे की बेकायदेशीर जर काम असेल त्याचं ॲक्शन घेतली तर त्याच्यात काही चुकीचं नाही आणि त्यासाठी मुख्यमंत्री काय म्हणत असतील तर माझी काही त्याला हरकत नाही. पण ते जे फाराफारी करतात ते बेकायदेशीर म्हणून करतात. पण 10 वर्षापूर्वी ते बांधलं गेलं ते 10 वर्ष काही धोका काढला होता का? बांधण्याच्या पूर्वीच त्यांनी म्हणजे महानगरपालिका नगरपालिका यांची परवानगी घेतली का नाही हे तपासायचं काम कुठल्याही यंत्रणेचं आहे ना. ते न करता एक अर्ध्या वर्षाच्या नंतर असा निर्णय घ्यायचा. निर्णय योग्य आहे बेकायदेशीर म्हणून पण हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. आजकाल अभंग सादर करत खरं तर पवारांनी संकल्प देखील मांडला. त्यानंतर वारकरी महामंडळाची देखील स्थापनेचा निर्णय घेतला. आपण देखील वारीमध्ये सहभागी होणार आहे 7 तारखेला. तर एकंदरीत या महामंडळ मी सहभागी मी काही चालत जाणार नाही. एक आमचं जे गाव आहे बारामती तालुक्यात काठाची वारी तिथनं वारी जाते आणि माझ्या घरातले माझी आई वगैरे तेव्हापासून ते वारीच्या लोकांना जेवण देतात. यावेळी मी हजर राहणार एवढंच. थँक्यू. पाटील साहेब आणि ए वाय पाटील साहेब आपल्या सोबत आहेत. अजित पवार गटामध्ये खरं तर आम्हाला पाहायला मिळाले होते. मात्र आज दोघे तुमच्या स्वागताला मला नाही माहिती तुम्ही काय म्हणतात हे काय. नाही कोण होते त्यांच्या गटात एवढं आमच्याबरोबर तिथंच थांबा त्या बाजूला बसलं नाही थांबा. काय झालंय तुम्हाला झालं का?